नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरोनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुष्याचा, गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले, नभो मंडपी कुणी भासे. श्रावण मासाच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्रावण मास, पवित्र श्रावण महिन्याचे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. यामध्ये व्रत, सण हे येतात. या श्रावण महिन्यात सर्वात जास्त सण असतात. आज शुक्रवार 25 जुलै 2025 पासून आपल्या जीवनात नवा आध्यात्मिक उत्सव घेऊन येणारा पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात विविध व्रते, उपवास, सण, पूजा अर्चा आणि भक्तिभावाने भरलेला हा महिना महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील प्रमुख सण व तारखा: 29 जुलै मंगळवार नागपंचमी, 9 ऑगस्ट शनिवार रक्षाबंधन, 15 ऑगस्ट शुक्रवार श्री जन्माष्टमी, 16 ऑगस्ट शनिवार गोपालकाला, 22 ऑगस्ट शुक्रवार पिठोरी अमावस्या बैलपोळा. श्रावण सोमवार, भगवान शिवाचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणात प्रत्येक सोमवार एक उत्सवासारखा साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात, तर कुमारिका मुली उत्तम वर मिळावा म्हणून व्रत करतात आणि आपल्या इच्छा व मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून व्रत करतात. तसेच नोकरी, व्यवसाय, शिक्षण, शेती यामध्ये भरभराटी होऊ दे म्हणून शिवभक्त हे भगवान शिवकडे प्रार्थना करतात. तसेच आजारी व्यक्ती, लहान मुले यांची प्रकृती ठीक राहू दे यासाठी पण प्रार्थना करतात. श्रावण शनिवार, यामध्ये भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी श्रावण शनिवारचा उपवास करणे अनेक ठिकाणी परंपरा आहे. तसेच वैभव लक्ष्मी व्रत शुक्रवार, हे व्रत श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारपासून सुरू केले तरी चालते. हे व्रत अतिशय शुभ व फलदायी मानले जाते. यामध्ये 11 शुक्रवार, 21 शुक्रवार आपण करू शकतो. या वैभव लक्ष्मी व्रताच्या वेगवेगळ्या रूपातल्या लक्ष्मींना आपण नमन केलेले असते. आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण हे व्रत करत असतो आणि त्यांच्यावरची श्रद्धा असते. या लक्ष्मींमध्ये धनलक्ष्मी माता, 2 गजलक्ष्मी माता, 3 आदिलक्ष्मी माता, 4 विजयालक्ष्मी माता, 5 ऐश्वर्यलक्ष्मी माता, 6 वीरलक्ष्मी माता, 7 धान्यलक्ष्मी माता, 8 संतानलक्ष्मी माता, अशा प्रकारे या लक्ष्मी मातांचे रूप आहे. मंगळागौर मंगळवार, कुमारिका आणि नवविवाहित स्त्रियांसाठी मंगळागौरचे विशेष महत्त्व आहे. यामध्ये गाणी, खेळ आणि पूजेसह हा दिवस साजरा केला जातो. स्वामी समर्थ 11 शुक्रवार व्रत, स्वामी समर्थ भक्त श्रावण महिन्यापासून हे व्रत सुरू करतात. यामध्ये मनशांती, अडचणींवर मात आणि सद्गुरूंचे कृपाआशीर्वाद अनुभवायला मिळतात. पारायणे व वाचन, श्रावण महिन्यात भगवद्गीता, रामायण, गुरुचरित्र, नवनाथचरित्र यासारख्या पवित्र ग्रंथांचे पारायण केले जाते. यामुळे वातावरण पावन होते आणि मानसिक बळ मिळते. उपवास सुरू करण्याचा उत्तम काळ: कोणतेही नवे व्रत, उपवास, संकल्प किंवा साधना सुरू करायची असेल तर श्रावण महिना सर्वश्रेष्ठ आणि शुभ काळ मानला जातो. अशा प्रकारे मी तुम्हाला श्रावण महिन्यातील व्रत व उपवासांबद्दल माहिती सांगितलेली आहे. जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.